इकडे राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्यबाण सुरू झाल्याची चर्चा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांवरती शिंदेंच्या शिवसेनेची नजर असल्याची माहिती आहे। उद्या अमित शहा ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही खासदारांसोबत चर्चा करण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे। दरम्यान ठाकरेंचे काही खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय। मात्र आजच्या मेळाव्यामध्ये कोणताही मोठा पक्षप्रवेश होणार नसल्याची माहिती आहे। दरम्यान राहुल शेवाळे यांनी आज मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत केलं होतं। पक्षप्रवेशानंतर तांत्रिक अडचणींच्या शक्यतेमुळे सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे। तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्यबाण होणार आहे असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान ऑपरेशन हे सांगून करायचं नसतं, हे ऑपरेशन पूर्ण होईल तेव्हा कळेल, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। ऑपरेशन हे सांगून करत नसतात, ऑपरेशन हे ऐन वेळेला करायचे असतात आणि त्याची सूचना एकनाथ शिंदे साहेब ज्या दिवशी देतील त्या दिवशी ते ऑपरेशन सक्सेस करायचं काम हे आमचं राहणार आहे। अनेक आमदार आणि खासदारांच्या संपर्कात आहेत, हे तुम्हाला काही दिवसात दिसेल, परंतु योग्य वेळ जे काही मॅजिक फिगर जी लागते ती मॅजिक फिगर मॅच झाली की हे सगळं ऑपरेशन सक्सेस होणार आहे। तर उदय सामंत आणि शेवाळेंच्या दाव्याची राऊतांनी खिल्ली उडवलेली आहे। आता आम्ही तिघेच प्रवेश करायचे बाकी आहोत असं जाहीर करा, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा अर्ज असंही जाहीर करा, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। माननीय उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी, संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केला प्रवेश द्या म्हणून। तेवढंच बाकी आहे आता की BKCच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत, बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत। हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात, त्यांना लाजा वाटला पाहिजे। आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परब, बरं का, हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत। वाटलं दावोसमधून जाहीर करावं त्यांनी, ते बसलेत नाहीत तिकडे उद्योगमंत्री। आणि संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे, कॉप्या देतो तुम्हाला, आम्हाला प्रवेश द्या म्हणून। दरम्यान या विषयासंदर्भामध्ये विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधीने, पाहूयात। आपल्यासोबत आहेत अनंत कळसे सर, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया। सर, कशा प्रकारे बघता आहे, जर काही खासदार त्यांच्या सोबत असतील तर साधारणपणे किती संख्या लागेल शिवसेनेचे हे आमदार फुटण्यासाठी? साधारणपणे 9 खासदार हे सध्याला आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दिसतात। नाही, यामध्ये एक हा प्रश्न येतो की UBTचे 9 खासदार आहे आणि आता याला फुटायचं असेल, हे जे आपली तरतूद आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण पूर्वीसुद्धा बघितलेलं आहे। कॉन्स्टिट्यूशनच्या 10व्या अनुसूचीप्रमाणे आपण अँटी डिफेक्शन लॉ 1985 साली केलेला आहे। राजीव गांधी त्यावेळेस पंतप्रधान होते, त्यामध्ये पूर्वी विलिनीकरणाची तरतूद होती, याची फुटण्याची तरतूद होती 1/3 खासदार, पण आता ती तरतूद काढून टाकलेली आहे अमेंडमेंटनुसार। आणि आता विलिनीकरण आणि 2/3 खासदार जर त्यांनी फुटले आणि त्यांनी वेगळा गट स्थापन केला तर ते दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात। आता आपण म्हणताय त्याप्रमाणे 9 खासदार आहेत, तर 9 पैकी किमान 2/3 म्हणजे 6 खासदार यांनी वेगळा गट स्थापन केला पाहिजे आणि हा वेगळा गट शिवसेनेमध्ये विलीन झाला पाहिजे। अशा प्रकारची तरतूद सध्या पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये आहे। जर ते 6 होत असेल तरच कायद्याप्रमाणे ते वेगळे होऊ शकतात। वेगळा गट स्थापन करत आम्ही मूळ पक्ष आहे हे म्हणत हे सगळे बाजूला गेलेले दिसलेले होते। यामध्ये जे तुम्ही सांगता आहे सध्याला की इंटरप्रिटेशन व्यवस्थित झालेलं नाही आहे, ते मागे देखील झालेलं नव्हतं। आता पुन्हा तशा प्रकारची जर का परिस्थिती आली तर नेमका सुप्रीम कोर्ट यामध्ये स्वतः संज्ञान घेऊ शकेल? सुप्रीम कोर्टकडं ते जावं लागेल त्यांना कोणाला तरी, कारण सो मोठं कॉग्निझन्स सुप्रीम कोर्ट घेणार नाही, कारण तिथे लोकल स्टँडी सुप्रीम कोर्टात प्रूव्ह करावं लागेल। आणि असं झालं तर एखादा पक्ष जाईल सुप्रीम कोर्टात आणि परत सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये काय इंटरप्रिट करतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। वेट अँड वॉचची भूमिका जी आहे ती शिवसेनेकडनं घेतली जाते आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।